नमस्कार. आजचा सवाल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा सवाल जो हा कार्यक्रम आजचा आहे तो महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आहे आणि आपल्या प्रतिनिधींनी देवराष्ट्र ते महाराष्ट्र ही जी यात्रा केली त्यातून जी निरीक्षणं समोर ठेवली त्या पार्श्वभूमीवर हा आजचा सवाल आपण करतो आहोत. आपला आजचा प्रश्न आहे, 1 मेचा महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे का? याचं कारण असं आहे, 1 मे हा महाराष्ट्राच्या दृष्टीने नुसता दिवस नाहीये. 1 मे हा दिवस बघण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हा दिवस आहे. 108 हुतात्म्यांनी इथे बलिदान केलेलं आहे. एक स्वप्न आपण बघितलेलं होतं, ते स्वप्न गेल्या 52 वर्षामध्ये खरोखरच साकार झालंय का? आमच्या प्रतिनिधींना असं आढळलं की या स्वप्नाच्या ठिकऱ्या झालेल्या आहेत. सर्वसामान्य जनता आणि सरकारमध्ये एक दरी निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये काही विकासाची बेटं निर्माण झाली आहे, पण उरलेला महाराष्ट्र भकास आहे. महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यामध्ये आज वीज नाही. महाराष्ट्रातल्या मोठ्या भागामधली जनता आज पाणी पाणी म्हणून आक्रोश करते. उद्योगधंद्याचं शेजारच्या गुजरातच्या तुलनेमध्ये काय झालंय तेही आपण पाहतो आहोत. शिक्षणाच्या क्षेत्रात आपण कुठे आहोत, त्याचं कसं बाजारीकरण झालंय तेही आपण पाहिलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर मी हा प्रश्न आज विचारलाय आणि माझ्या सोबत आहेत अतिशय नामवंत पाहुणे ज्यांनी गेली 40-50 वर्ष महाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जीवन पाहिलेलं आहे. असे हे सगळे पाहुणे आहेत. ते आपल्याला सांगतील असं का घडलंय आणि यातून उपाय काय हे दोन्ही ते आपल्याला सांगतील. माझ्या सोबत आहेत इथे मिलिंद कांबळे. मिलिंद कांबळे हे उद्योजक आहेत, डिकीचे ते अध्यक्ष आहेत आणि अलीकडेच त्यांची मुलाखत ग्रेट बेटमध्ये आपण सर्वांनी पाहिली होती. माझ्या सोबत आहेत सुमित्रा भावे. सुमित्रा भावे यांची ओळख करून द्यायची गरज नाही, दिग्दर्शिका, निर्माती म्हणून आपण त्यांना ओळखतो. भारत माझा देश हा त्यांचा नवा सिनेमा आता येत्या 2 दिवसामध्ये रिलीज होणार आहे. माझ्या सोबत आहेत सीमंतिनी खोत. सीमंतिनी खोत या CSR हेड आहेत, सुझलॉन फाउंडेशनच्या अभ्यासक आहेत. शेती आणि महिलांच्या प्रश्नावर त्या काम करतात. माझ्या सोबत पुण्याहून आहेत अविनाश धर्माधिकारी. अविनाश धर्माधिकारी यांनाही आपण सगळेजण ओळखतो. एकेकाळी ते अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये क्रियाशील होते. माजी IAS अधिकारी आहेत, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात ते होते. कलेक्टर म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे ते गाजलेलं होतं त्यांच्या काळामध्ये. चाणक्य मंडळाचे आज ते संचालक आहेत. माझ्या सोबत आहेत कराडहून डॉक्टर भारत पाटणकर. डॉक्टर भारत पाटणकर हे श्रमिक मुक्ती दलाचे नेते आहेत, अभ्यासक आहेत. प्राणी प्रश्नाचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. माझ्या स्टुडिओमध्ये नागपूरहून आहेत आणखी एक अतिशय तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्या. आदिवासींच्या प्रश्नावर श्रमिक एल्गार नावाची संघटना काम करते आणि त्याच्या नेत्या आहेत पारोमिता गोस्वामी. त्यांचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल, गेल्या वर्षी त्यांना लोकमत पुरस्कार सुद्धा मिळाला होता. त्या पारोमिता गोस्वामी आपल्याकडे आहेत. त्यामुळे अशी जाणती माणसं आहेत. मला त्यांना विचारायचं आहे, काय झालंय महाराष्ट्राला, इतकं नकारात्मक चित्र का उभं राहत आहे? मी सुरुवात करतोय डॉक्टर भारत पाटणकर तुमच्यापासून. काय झालंय आमच्या या लाडक्या महाराष्ट्राला, इतका समस्याग्रस्त तो का झालाय? खरं म्हणजे ज्या लोकांना खेड्यात जगणं शक्य नव्हतं आणि खेड्यांची विकास झाला नाही, खेड्यांचा एका पिकावर सगळं गुजराण होत नाही, दुष्काळ आहे, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जगण्यासाठी म्हणून मुंबईला गेलेल्यांनीच संयुक्त महाराष्ट्राची लढाई केली आणि 105 हुतात्मे हे महाराष्ट्राच्या दुष्काळी आणि एकपिकी भागातून गेलेल्या झोपडपट्टीत चाळीत राहणाऱ्या लोकांच्या मधून झाले. म्हणजे एक स्पष्ट होतं की संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर यांचं झोपडपट्टीत चाळीत राहणं बंद व्हायला पाहिजे होतं आणि त्यांना इकडे येऊन एक समृद्ध जीवन ग्रामीण भागामध्ये मिळायला पाहिजे होतं किंवा शहरात गेलं तरी शहरात समृद्ध जीवन मिळायला पाहिजे होतं. तसं घडलं नाही. त्याची सुरुवात खरं म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच्या वातावरणातच आहे. आजपर्यंत सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर 105 हुतात्म्यांच्यावर एकही गाणं साधं हे इतक्या वर्षामध्ये नाही आहे. संयुक्त महाराष्ट्राच्यावर गाणी आहेत, महाराष्ट्राच्या मध्ये गाणी आहेत, पण हुतात्म्यांची आठवण काढणारं गाणं हे कोणी केलेलं नाही. हे आश्चर्याची गोष्ट आहे. आणि मग त्यावेळेला ज्या समस्या होत्या त्या समस्यांच्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी एका बाजूला अतिपाऊस पाणी लागणारं ऊसासारखं पीक आणि त्याच्यावर आधारलेले सहकारी साखर कारखाने यातून विकासाची बेटं उभी राहिली. परंतु प्रचंड मोठ्या प्रमाणातलं पाणी हे छोट्या भागामध्ये दिलं गेलं आणि मोठा दुष्काळी भाग 113 तालुके हे कायम दुष्काळ सततपणे पडणारे महाराष्ट्रामध्ये आहेत. अर्ध्या महाराष्ट्र हा दुष्काळामध्ये आहे. अशा तऱ्हेची परिस्थिती ही त्यावेळेलाही होती, आजही आहे.
अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण होण्याचं एकमेव कारण असं आहे की ब्रिटिश काळामध्ये जे बिल नावाच्या इंजिनियरनी ज्या तऱ्हेने पश्चिमेकडचं जास्त अतिपावसाचं पाणी हे पूर्वेकडे नेणारी जी आखणी केलेली होती त्याची अंमलबजावणी बिलकुल झाली नाही। विकासाच्या बेटांच्या पर्यंत पाणी नेऊन पाणथळ जमीन झाली, मीठ फुटलं जमिनीला आणि ती रोगट झाली, परंतु दुष्काळी भागाला प्यायला सुद्धा पाणी मिळालं नाही। हे एक कारण आहे। दुसरं कारण की महाराष्ट्राची जी निसर्ग संपत्ती आहे त्याच्या आधारावरचा विकास जो व्हायला पाहिजे होता तो न होता फक्त ऊसावरच लक्ष केंद्रित केलं गेलं। जास्तीत जास्त कापूस, आणि कापूस सुद्धा तो जाणार हा मिल्समध्ये जाणार आणि थोडंसं या सूत गिरण्या वगैरे याच्यामध्ये थोडाफार विकास थोडासा झाला, परंतु महाराष्ट्राची जी संपूर्ण शेतीमधून निघणारी साधन संपत्ती असेल, पाणी असेल, वारा असेल किंवा समुद्राच्या लाटा असतील, सूर्यप्रकाश असेल, जंगल संपत्ती असेल, याच्या आधारावर जी काही उद्योगधंद्याची प्रगती व्हायला पाहिजे होती, महालनोबिसनी जी काही मांडणी केलेली होती विकासाची नेहरूंच्या बरोबरीनं, त्यावेळपासून डी कोसंबी आणि मेघनाथ साहा यांनी एक वेगळा मार्ग मांडलेला होता आणि यातले डी कोसंबी महाराष्ट्रातले होते आणि तो रिन्युएबल एनर्जी बेस्ड अशा तऱ्हेचा मार्ग होता। तो मार्ग तर स्वीकारला नाहीच, परंतु अन्य मार्गाने सुद्धा उद्योगधंद्यांचा विकास हा नोकऱ्या निर्माण करणं, रोजगार निर्माण करण्यामध्ये झाला नाही। रोजगार आम्ही महाराष्ट्राची सुद्धा ही गुंडाळून ठेवून ही बड्या शेतमालकांना त्याचा कसा फायदा होईल असं परिवर्तन त्याच्यामध्ये हे या लोकांनी केलं। म्हणजे थोडक्यामध्ये या विकास न होण्याचं मुख्य कारण असमतोलता विकासातली आहे। त्यामध्ये ठराविक ठिकाणी ठराविक विभागांना विकासाचं फळ देण्यामध्ये त्याचं कारण आहे आणि त्याचबरोबर विषमता वाढीला लागेल, दारिद्र्यरेषेखालचे लोक वाढतील अशा पद्धतीनं जमिनी काढून घेणं। म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये लाखो एकर जमीन ही डिस्पोजिशनच्या पद्धतीनं लोकांच्याकडून काढून घेतली गेलेली आहे आणि ही काढून घेताना त्यातून रोजगार निर्मिती झालेली नाही, फक्त जमीन काढून घेतली गेलेली आहे। या जमिनी MIDCच्या माध्यमातून कंपन्यांनी घेतलेल्या अशा लाखो एकर जमिनी महाराष्ट्रामध्ये अक्षरशः पडून आहेत आणि त्याच्यामध्ये अनुत्पादकच त्या पडून आहेत, त्यातनं काही होत नाही, ना इंडस्ट्री ना शेती। आणि इथे बरोबर आहे भारत पाटील, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडताय। मी येतो तुमच्याकडे, आपल्या सोबत इतर पाहुणे आहेत, त्यांचं काय मत आहे याबाबत बघूया। तुम्ही जमिनींच्या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा मांडला। गेल्या 10 वर्षामध्ये लोकांच्या जमिनी काढून घेतल्या गेल्या आणि त्या अनुत्पादक स्थितीमध्ये पडलेल्या आहेत। सुमित्रा भावे, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करता, त्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं चित्र काय आहे? त्या क्षेत्रामधलं चित्र सांगण्यापूर्वी पहिल्यांदा माझ्या मनामध्ये येतंय की यशवंतराव चव्हाणांनी ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा जे एक स्वप्न बघितलेलं होतं ते एका सहिष्णू आणि विवेकी अशा महाराष्ट्राचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं आणि आजचा महाराष्ट्र तसा दुर्दैवाने उरलेला नाहीये असं म्हणावंसं वाटतं। म्हणजे कदाचित आपण समृद्धी मिळवलेली आहे, परंतु खरोखर चारित्र्य संपन्नता ही आपण गमावलेली आहे की काय अशी शंका मनामध्ये येते। यशवंतरावांना त्यावेळेला सामाजिक न्याय हा अभिप्रेत होता, ती समता आणि तो सामाजिक न्याय आपण गमावला आहे की काय अशी शंका येते। ज्या क्षेत्रामध्ये मी काम करते, मी चित्रपटाचं क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये मात्र गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे गेल्या अक्षरशः 3, 4, 5 वर्षामध्ये चांगलं समाधानकारक स्थिती आहे असं मला वाटतं काही प्रमाणामध्ये। याचं कारण आता नवे दिग्दर्शक अनेक नवे विषय घेत आहेत आणि जे समाजाशी काहीतरी नातं जोडणारे असे विषय आहेत। मग शेतकऱ्यांची आत्महत्या असेल किंवा बाबू बेंडबाजासारखा सिनेमा असेल की ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या एका माणसाचं स्वतःचं उत्पन्नाचं साधन गेल्यानंतर त्याच्या मुलाला साधं शाळेमध्ये शिक्षण घेणं किती अवघड जातं। तर शिक्षणाचा प्रश्न आहे, तिथल्या ग्रामीण व्यवसायांचा प्रश्न आहे। अशा सगळ्या अनेक विविध विषयांवर किंवा देऊळ सारख्या चित्रपटामध्ये धार्मिक सगळा भ्रष्टाचार कसा देवाच्या नावाने होतो आहे तो विषय आहे।
असे अनेक सध्या चित्रपट येत आहेत की जिथे ही तरुण दिग्दर्शक हे समाजाशी नातं सांगणारे चित्रपट तयार करतायत. काही वर्षापूर्वीचं चित्र असं होतं की एक विनोदाची लाट आली की विनोदीच चित्रपट तयार होत असत आणि त्या विनोदाचा प्रत्यक्ष जगण्याशी काहीही संबंध नसे. आज मात्र तसं होताना दिसत नाही. लाट नाहीये कुठलीही. सगळेजण आपापला विषय निवडतायत, आपापलं क्षेत्र बघतायत किंवा कुठला तरी सिनेमाच्या क्षेत्रात तरी आशादायक चित्र आहे. निश्चितपणे आशादायी चित्र आहे असं मला वाटतं आणि अभिव्यक्तीसाठी झटतायत. म्हणजे ते सगळेजण आपल्याला नक्की गल्ला किती मिळेल याचा विचार न करता सुद्धा चित्रपट तयार करतायत. ही गोष्ट निश्चितपणे आशादायक आहे असं मला वाटतं. पुण्याला आपल्या सोबत अविनाश धर्माधिकारी आहेत. अविनाश धर्माधिकारी, तुम्ही सनदी सेवेमध्ये आलात तेव्हा एक स्वप्न पाहिलं असेल. आजचा महाराष्ट्र पाहताना, अगदी सनदी सेवेमध्ये आल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात तुम्ही काम केलं, आजचा महाराष्ट्र पाहताना हे स्वप्न तुम्ही कसं बघता? हे स्वप्न टिकलंय का, उद्ध्वस्त झालंय का अजून पूर्ण व्हायचंय? मी पहिल्यांदा तर हे म्हणेन की जे काही महाराष्ट्राचं चित्र आहे त्याला आपण सगळे जबाबदार आहोत आणि त्यामध्ये मग मी पण जबाबदार आहे ही भूमिका घेऊनच पुढची चर्चा करायला पाहिजे. दुसऱ्याचं काय चुकलं, सगळं कसं वाईट आहे हे म्हणणं सोपं आहे आणि मी म्हणतो हे शब्दात म्हणणं पण सोपं आहे. पण आपण महाराष्ट्रामध्ये राहणारे आहोत आणि समजा 25, 30, 35 वर्ष उघड्या डोळ्यांनी या देशाचा कार्यकर्ता व्हायचं आणि उद्याच्या विकासाची समृद्ध आणि समतापूर्ण वाटचाल यासाठी जर ठरवलं 35 वर्षांपूर्वी, तर आज जे घडलेलं आहे त्यामध्ये मी पण जबाबदार आहे ही भूमिका घेतली तरच पुढची वाट दिसणार आहे. तर माझ्या परीने नम्रपणे मी ती भूमिका घेऊन काम चालू ठेवतो. कारण विशेषतः लोकशाहीमध्ये तर एक कमालीचा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे, पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व असं वाक्य. कारण आपण निवडून देतो, तर आम्ही जर म्हणणार असलो की राज्यकर्ते अयोग्य निघाले, त्यांनी राज्याच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत वगैरे, गुंडगिरी वाढली, काळा पैसा, जातीभेद, कुठेतरी जबाबदारी आपल्या सर्वांपाशीच येऊन ठेपते. कारण तिथे ते कसे पोचले हा प्रश्न येतो. मला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्र त्याच्या सर्व समस्यांसहित आजही एक जिवंत प्रदेश आहे आणि फोकस करायचा तर मी म्हणेन की राज्याचं राजकारण, प्रशासन व्यवस्था हिच्यामध्ये सध्या समस्या आहेत, सडलेली आहे म्हणेन मी, आणि सामाजिक भेद वाढता आहेत. असं असून सुद्धा महाराष्ट्र जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये आज एक एक क्षेत्र घेतलं तर प्रतिभावंतांची नावं सांगता येतील. पण देशामध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरवर पाहिजे आणि महाराष्ट्राने भारताची शान वाढवण्याचं काम केलं पाहिजे. या बाबतीमध्ये मात्र सध्या आपण मागे आहोत. जे स्वप्न पाहून 1 मे 1960ला सुरुवात झालेली असेल तो महाराष्ट्र आत्ता दिसत नाही. आणि थोडक्यात बोलण्याकरता मला ज्याची सगळ्यात मोठी बोच आहे तो मुद्दा सांगतो. 1975 मध्ये कार्यकर्ता म्हणून मी उघड्या डोळ्यांनी कामाला सुरुवात केली. त्यावेळी देशभर प्रवास व्हायचे आणि विशेषतः उत्तर प्रदेश, बिहारमध्ये मी कोणालाही भेटायला गेलो तर त्याचा पहिला किंवा उशिरात दुसरा प्रश्न असायचा, कौन जात? आणि मला धक्का बसायचा की एकदम माणसाला तोंडावर असभ्य असंस्कृतपणाचं लक्षण आहे की जात काय विचारताय. आणि मग महाराष्ट्राचा अभिमान वाटायचा की आपण अशा प्रबोधनाच्या वारशाचे वारसदार आहोत की जिथे जातीपातींच्या वर उठून आपण देशाचा, समाजाचा विचार करतो. मला आज वाटतंय की महाराष्ट्राला पुन्हा एकदा जातीपातींमध्ये फोडण्याचा उद्योग अनेक चळवळी, अनेक विचारधारा यांनी विशेषतः राजकीय संकुचित स्वार्थाकरता केलेला आहे. आणि आता राजकीय नेत्यांना सुद्धा पेपरला हातभर जाहिरात द्यायची, मी लाज वाटत नाही हा शब्द वापरतो आहे, सॉरी त्याबद्दल, की मी विशिष्ट जातीचा नेता आहे. तेव्हा सामाजिक दृष्ट्या फोडण्याची जी वाटचाल महाराष्ट्राची, हा मला सगळ्यात काळजीचा मुद्दा वाटतो. इतका की भ्रष्टाचार सुद्धा महाराष्ट्रात भयानक आहेच, पण वाढते जाती भेद आणि मुद्दाम वाढवला जाणारा जातीय द्वेष याला मी सर्वात मोठा भ्रष्टाचार मानतो. ती जर वाटचाल चालू राहिली तर महाराष्ट्राचं भवितव्य नीट नाही. मला भारताच्या भवितव्याबद्दल विश्वास आहे, पण काळजी त्या भारताच्या भव्य भवितव्यामध्ये महाराष्ट्र वाटा किती उचलेल याची मात्र आज माझ्या मनामध्ये काळजी आहे. अविनाश धर्माधिकारी, मी येतो तुमच्याकडे परत. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. मला सीमंतिनी खोत तुम्हाला विचारायचं, अविनाश धर्माधिकारी असं सांगत होते की महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार आहे, राजकीय क्षेत्र
चढलेलं आहे असा शब्द त्यांनी वापरला. पण ते म्हणाले की या सगळ्याला आपण जबाबदार आहोत. सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं की जातीभेदाने ग्रस्त झालाय आजचा महाराष्ट्र. पूर्वी बिहारमध्ये आपण गेल्यावर असं तिकडे विचारायचे की तुमची जात कोणती, तसं महाराष्ट्रात विचारलं जात नव्हतं. पण आज जातीभेदाची कीड सगळीकडे लागली आहे. तुमचा अनुभव काय आहे आणि त्यासोबत महिलांची स्थिती काय वाटते तुम्हाला? मला पण असंच वाटतं की प्रगत राष्ट्र महाराष्ट्र तिथे तरी निदान जातीवाद एवढ्या मोठ्या प्रमाणात बोकाळेल असं वाटलं नव्हतं. मी पण खेड्यामध्ये लहानाची मोठी झाले पश्चिम महाराष्ट्रातच, परंतु ज्या पद्धतीचं वातावरण मी तेव्हा अनुभवलं त्याच्यामध्ये हा अमक्या समाजाचा तोच अमक्या समाजाचा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आमच्या कानावर देखील पडत नसे. मला असं वाटतं की त्याच्यानंतर जसं मी मुंबईत आले, मुंबईतून इतर राज्यात गेले, तेव्हा मला हे नेहमी जाणवायचं तो कोण जात हो. हे ऐकल्यानंतर पहिल्यांदा धक्का वाटायचा, कारण आपण असं रोजच्या दैनंदिन जीवनात इतकं पटकन कोणाला विचारत नाही आणि सांगतही नाही, त्यांनी फार मोठे फरक पडतात असं वाटत नाही. परंतु आज जेव्हा मी अनेक वर्ष बाहेरच्या राज्यांमध्ये काम करून महाराष्ट्रामध्ये परत बघते, त्यावेळेला असं जाणवतं की गावागावांमध्ये, राजकीय पक्षांमध्ये, निवडणुकांमधनं, मीडियामधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आपले आणि दुसरे, आमच्यातले आणि तुमच्यातले या प्रकारचा उल्लेख होताना दिसतो आणि त्याच्याबद्दल खूप काळजी पण वाटते. मला असं वाटतं की याच्यामध्ये नुसतं जातीचं राजकारण नाहीये, कारण जात हा कुठल्या प्रकारचा सामाजिक भेदभाव मांडण्याची मानसिकता आहे. ज्या समाजामध्ये जातीवाद मानला जातो त्या समाजामध्ये नुसतं जाती उच्च आणि नीच जात असं नाहीये. त्या समाजात स्त्री पुरुषातही भेदभाव होतो, त्या समाजात अशिक्षित सुशिक्षित मध्ये भेदभाव होतो, त्या समाजामध्ये या प्रकारचं काम करणारा आणि त्या प्रकारचं काम करणारा, सामाजिक क्षेत्रात काम करणारा आणि उद्योगात काम करणारा, सगळ्यात मोठा फटका महिलांना बसतोय. मला अगदी असं जरूर वाटतं महिलांना बसतोय. अगदी अलीकडे काही दिवसापूर्वीच आपण ज्या केसेस ऐकल्या की तरुण सुशिक्षित मुलींनी आपला स्वतःचा साथीदार निवडला पण तो दुसऱ्या जातीतला होता म्हणून वडिलांनी मुलीचा खून केला, सरळ जीवे मारलं. ही गोष्ट फार भयंकर आहे असं वाटतं. म्हणजे त्या मुलीला आजपर्यंत शिक्षण देऊन आपण वाढवलेलं आहे, त्या मुलीचं आपलं जे काही जवळीकीचं इतके वर्षांचं नातं आहे, जातीच्या पुढे ते नातं इतकं नाहीसं होऊन जातं. ही फार घाबरवणारी घटना आहे. वर्ष हा महाराष्ट्र महिलांच्या बाबतीत तरी एक पाऊल पुढे होता, आता तेही राहिलेलं नाही. नक्कीच, कारण महिलांचं शिक्षण हे महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या मानाने खूप आधी सुरू झालं. मुलींची संख्या आजही एनरोलमेंटमध्ये जास्त आहे, शिकून बाहेर पडणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे. पण कुठेतरी समाज बदलत नसल्यामुळे महिला स्वतःला बदलून त्या समाजात यायचा प्रयत्न करतात. म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये महिला इतक्या नवीन गोष्टी शिकल्या, समाजामध्ये बँकेत जायला शिकल्या, सेव्हिंग करायला शिकल्या, कर्ज काढून त्या फेडायला शिकल्या, शेतीची नवीन तंत्रज्ञान शिकल्या, कायदा शिकल्या, दिल्लीपर्यंत जाऊन आल्या. आज महिला गावामधल्या जवळजवळ सर्व प्रकारची कामं करतात की जी कामं कालपर्यंत फक्त पुरुष करत असत. पण आपण त्याविरुद्ध बघितलं तर गेल्या 10 वर्षामध्ये पुरुष काय काय नवीन शिकले? चहा करायला तरी शिकले का? पोळ्या लाटायला तरी शिकले का? मग हे जर पुरुष शिकणार नसतील तर महिलांना त्यांची कामं करून इतरांची कामं करावी लागतील. पुरुषांना या पुरुष प्रधान व्यवस्थेत असं वाटत असेल आपण काहीच शिकायची गरज नाही. हो, त्याचं कारण महिला या दरवेळेस ऍडजस्ट करून घेत आहेत आणि एकीकडे आपण त्याला महिला सबलीकरण म्हणतो. आपण मिलिंद कांबळे, मला तुमच्याकडे यायचंय. आपण महिलांविषयी बोललो, तुम्ही उद्योजक आहात आणि नेहमी आम्ही रडगाणं ऐकतो की शेजारचा गुजरात आहे, गुजरातच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र उद्योगामध्ये आता मागे पडत चाललाय. तुमचा अनुभव काय? सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा. जेव्हा महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हापासून आतापर्यंतचा जर उद्योग जगताचा जर प्रवास बघितला तर महाराष्ट्र हे देशातले उद्योजक असतील किंवा परदेशी गुंतवणूकदार असतील यांच्या दृष्टीने महाराष्ट्र हे 1 नंबरचं राज्य राहिलेलं आहे. अंडरलाईन. आजही 1 नंबरचं आहे नाही, हे राहिलेलं होतं आहे. हा भूतकाळ आहे महाराष्ट्र. हा, परंतु आज आपण 2 नंबरला गेलेलो आहोत. हा नंबर त्याच्यातला जरा घसरलेला आहे. तसं जर आपण सगळ्या देशामधले जे राज्य जर बघितली तर बिहार असेल किंवा उत्तर प्रदेश किंवा ही जी राज्य आहेत या राज्याची प्रगती आत्ता नव्याने सुरू झाली आहे. त्यामुळे तिथला ग्रोथ रेट हा जास्त दिसत असला आणि त्या मानाने महाराष्ट्राचा ग्रोथ रेट हा कमी दिसत असला तरी महाराष्ट्रात आधीच ही प्रगती झालेली आहे. थोडंसं सॅच्युरेशन आलेलं आहे. म्हणून आपण
खूपच आपली उद्योग क्षेत्रामध्ये अधोगती झाली असं नाही. काही राज्यांनी नव्या नव्या योजना, नव्या नव्या पॉलिसी, इन्सेंटिव्ह हे अधिक देत आहेत, त्यामुळे तिथे उद्योग अधिक आकर्षित होत आहेत. आता उदाहरणार्थ झारखंड असेल, उत्तराखंड असेल, या ठिकाणी उद्योगाला आकर्षित करणाऱ्या खूप नव्या नव्या पॉलिसीज आहेत, वन विंडो सिस्टम आहे, हे सगळं त्या ठिकाणी त्यांनी केलेलं असल्यामुळे उद्योग त्या ठिकाणी आकर्षित होतोय. परंतु महाराष्ट्रामध्ये आजही बघितलं तरी एक देशभरातले उद्योजक असतील किंवा परदेशी गुंतवणूकदार असतील, हे महाराष्ट्राला प्राधान्य देतात. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जी व्हिजनरी लिडरशिप जी लाभली महाराष्ट्राला माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून ते आतापर्यंत अनेक असे नेते मंडळी असे बघता येतील. विशेषतः वसंतदादा पाटील आहेत, त्यांनी महाराष्ट्रातली मुलं परराज्यामध्ये शिकायला जात होती म्हणून त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजेस इथे काढली, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुबलक कुशल मनुष्यबळ हे उत्पन्न झालं. इथपासून असेल ते मनोहर जोशी सर असतील आणि त्यांना नितीन गडकरी साहेबांची लाभलेली साथ असेल, कारण या देशामध्ये पहिलं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये विकासाची, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये विकासाची प्रक्रिया या काळामध्ये सुरू झाली, गडकरी साहेबांच्या काळामध्ये सुरू झाली. तर तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असेल, फ्लायओव्हर्स असतील, हे सगळे टोल. तुमचं असं म्हणणं एकूण परिस्थिती काय फारशी वाईट नाहीये, फारशी. तुम्ही समाधानी आहात औद्योगिक विकासाबाबत? येस, मी औद्योगिक विकासाबाबत तितका समाधानी नाहीये, कारण सरकारकडून समाधानी नाही आहात तुम्ही? तितकासा समाधानी नाहीये, कारण खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, पण फार निराश ही नाहीये. आपण बघतोय ही चर्चा रंगलेली आहे. मला अजून नागपूरला जायचं आहे, तिथे पारोमिता गोस्वामी आपल्या सोबत आहेत. मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर परत येणार आहे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत. आपण जातोय नागपूरला, तिथे आपल्यासोबत पारोमिता गोस्वामी आहेत, ज्या आदिवासी भागामध्ये काम करतात. पारोमिता गोस्वामी, तुम्ही आदिवासींमध्ये काम करता. गेल्या 50 वर्षात महाराष्ट्रात या आदिवासींचं काय झालंय, शिवाय तिथला भाग जो आहे तो नक्षलग्रस्त आहे, त्याविषयी काय होतंय, तुमचा काय दृष्टिकोन आहे? मी 1999 पासून चंद्रपूर गडचिरोलीला आहे, त्यामुळे 50 वर्षात काय झालंय मला एकदम फर्स्ट हँड एक्सपिरियन्स मधून सांगता येणार नाही. पण मी जे पाहत आहे त्याच्यामध्ये चंद्रपूर गडचिरोलीमध्ये जे आदिवासी आहेत आणि सामान्य जे लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, त्यांचं जगणं अत्यंत दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे. आणि नक्षलग्रस्त भागांमध्ये तर म्हणजे रोजच इथे हिंसा वाढतच आहेत आणि त्याची दखल म्हणजे मी 99 पासून सांगत आहे की अजिबात मुंबईचे सरकार घेत नाही, मुंबईचे लोक घेत नाही. आणि एक भावना आमच्याकडे इथे तयार झाली आहे की महाराष्ट्र म्हणजे पुणे मुंबई, मुंबई पुणे. महाराष्ट्रामध्ये राहून विदर्भाला आम्हाला काय मिळालं असा एक प्रश्न नेहमी मी असं ऐकते की लोकांमध्ये हे खूप चर्चेला, लोक याच्याबद्दल खूप चर्चा करतात. आणि त्याच्यामध्ये नक्षलवाद असेल, शेतकऱ्यांची आत्महत्या असेल, चंद्रपूर जिल्ह्याचं प्रचंड प्रदूषण असेल, हे सगळे जे प्रश्न आहेत याच्याबद्दल लोक चर्चा करतात, आम्ही चर्चा करतो. आणि महाराष्ट्रासोबत 1953 मध्ये विदर्भ नागपूर करारानंतर सोबत गेलेला आहे विदर्भ. आणि तेव्हापासून काय मिळालंय विदर्भाला, तर असं जेव्हा प्रश्न येतो तेव्हा ह्या सगळ्या प्रश्नांची चर्चा होते. आणि एक निराशाच आम्हाला असं वाटते की विदर्भात ची जी जनता आहे त्याच्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, त्यांना न्याय मिळत नाही. आणि नक्षलवादाचाही तोच प्रश्न आहे खरं तर. नक्षलवादाकडेही सरकारचं दुर्लक्ष आहे असं पारोमिता गोस्वामी म्हणतायत. मी पुन्हा जाणार आहे भारत पाटणकर आणि अविनाश धर्माधिकारी यांच्याकडे. भारत पाटणकर, मला विचारायचं आहे, एकूण जी परिस्थिती दिसते निराशाजनक दिसते, याला कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं? अविनाश धर्माधिकाऱ्यांनी मगाशी मांडलं ती भूमिका मला तशी मान्य नाही आहे. आपला प्रश्न खरं म्हणजे असा आहे की सर्वजण आपण जबाबदार आहोत अशा तऱ्हेचा सूर आहे. पण मला असं वाटतं की जनतेने काय करायचं आणि जनतेबरोबर लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणखीन काय करायला पाहिजे होतं. 105 हुतात्मे दिले, लोकांनी जेलमध्ये गेले. मी विद्यार्थी असताना या चळवळीत मोर्चे काढलेले आहेत, त्यामध्ये भाग घेतलेला माणूस आहे. 38 वर्ष या चळवळीमध्ये दुष्काळाविरुद्ध झुंजणाऱ्या जनतेबरोबर राहिलेलो आहे.
एवढं झुंजून झुंजून आत्ताच्या दुष्काळामध्ये पूर्वी घेतलेली पुरोगामी पावलं उलटी फिरवली जात असतील महाराष्ट्र सरकारकडून, तर जनता जबाबदार आहे असं काही म्हणता येणार नाही. यशवंतरावजी चव्हाणांनी पहिलं जे भाषण केलेलं आहे आणि ते प्रोसिडिंगला नोंदवायला सांगितलं, विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्हीचं मिळून, म्हणजे स्थापना होतानाचं भाषण, त्यामध्ये विदर्भ मराठवाड्याच्या बरोबरच दुष्काळी भागाला आश्वासन दिलेलं होतं. विशेष करून दुष्काळी भाग आणि कोकण याचा उल्लेख त्यामध्ये आहे. भाषण त्यामध्ये विदर्भ मराठवाड्याच्या बरोबरच दुष्काळी भागाला आश्वासन दिलेलं होतं. विशेष करून दुष्काळी भाग आणि कोकण याचा उल्लेख त्यामध्ये आहे. तो दुष्काळी भाग, तो कोकण, तो विदर्भ, तो मराठवाडा याच्या बाबतीमध्ये अक्षरशः काहीही केलेलं नाही, नव्हे लढे करूनही काही केलं नाही. म्हणून याला जबाबदार ही सत्ताधारी असलेली वेगवेगळ्या वर्षांच्या मध्ये वेगवेगळ्या पार्ट्यांची सत्ताधारी सत्तेमध्ये असलेली मंडळी आहेत. म्हणजे कुठलाही पक्ष असो, सगळे सत्तेत येऊन गेलेले आहेत. काही डावे पक्षही सत्तेत येऊन गेलेले आहेत. हे सगळे त्याला जबाबदार आहेत असं माझ्यासारख्या एका चळवळीत इतके वर्ष राहिलेल्या कार्यकर्त्याचं मन सांगतं. आणि यामध्ये सरळ सरळ असा प्रश्न आहे की इतक्या वर्षामध्ये जनतेनं संघर्ष देऊन सुद्धा जर हे तुम्ही सरळ करत नसाल तर याची चूक कुठेतरी सुरुवातीलाच आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की यशवंतरावजी असतील आणि त्यांची सगळी टीम असेल त्यावेळेपासूनच एकूणच मिश्र अर्थव्यवस्था भारतामध्ये होती, त्या काळापासून इथे जो विकासाचा दृष्टिकोन घेतला गेला, तो विकासाचा दृष्टिकोनच हा जास्त भांडवलदार दार्जिना आणि पूर्ण भांडवली व्यवस्थेला सोयीचा, दुष्काळ वाढवणारा, प्रदूषण वाढवणारी इंडस्ट्री तयार करणारा, प्रदूषणाला कमी करण्यासाठी काहीही त्यांच्यावर बंधनं न घालणारा आणि संपणाऱ्या कच्च्या मालाच्या आधारावर सगळे स्रोत जे संपणार आहेत त्याच्या आधारावर हे सगळं गोत्यातच यावं, लोकांच्या जमिनी काढून घेतल्या जाव्यात, या पद्धतीनं जो विकास आतापर्यंत आहे ते मूळ धोरणात्मक त्यांच्या भूमिकेचा भाग आहे. धोरणात्मक गफलत आहे असं डॉक्टर पाटणकर तुम्ही म्हणताय. ही धोरणात्मक गफलत आहे, विकासाची दृष्टीच चुकलेली आहे. अविनाश धर्माधिकारी पण आता भारत पाटणकर असं म्हणाले, तुमच्याशी ते सहमत नाहीयेत, ते सत्ताधाऱ्याला जबाबदार धरतायत, वेगवेगळ्या पक्षाच्या सरकारना जबाबदार धरतायत, जनतेला का दोष द्यायचा असा प्रश्न ते विचारतायत. काय उत्तर आहे तुमचं? माझ्या पहिल्या बोलण्यामध्ये सुद्धा मी म्हणालो होतो की विशेषतः लोकशाहीमध्ये हा आपल्या सगळ्यांना एक अत्यंत अस्वस्थ करणारा वाक्य विधान आहे. त्याचा अर्थ जो आहे, इन डेमोक्रेसी पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व. कारण आपण निवडून पाठवतो, आपण मतदार, लोक निवडून पाठवतात. तेव्हा जर राज्यकर्ते अधोगतीला जबाबदार आहे असं म्हणायचं असेल तर तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी प्रश्न आहे की ते राज्यकर्ते झाले कसे? जर राजकारणामध्ये गुंडगिरी, काळा पैसा आणि जातीपातींचा प्रादुर्भाव असेल तर तो राजकीय पुढारी हे सगळं का करतो आणि असं करणारा निवडून कसा येतो? आपल्याला सगळ्यांना ह्याचं उत्तर माहिती आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की पुढच्या काळामध्ये जर आपल्याला उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करायची असेल तर केवळ दुसऱ्याकडे बोट दाखवून करता येणार नाही. सरकार, प्रशासन, अनेक तऱ्हांच्या बड्यांच्या ज्या लॉबीज बनलेल्या आहेत, हा प्रॉब्लेम आहेच आहे. पण सुरुवात आणि पहिलं पाऊल एक म्हणजे आपण जबाबदारी स्वीकारली पाहिजे, तर तिथून पुढचा बदल चालू होईल अशा अर्थाने मी त्या बाबतीमध्ये म्हणालो. बाकी मगाशी मी हेही म्हणालो की सरकार म्हणजे राजकारण आणि प्रशासन, आज महाराष्ट्राच्या प्रशासनाची जी स्थिती होऊन बसली एवढं सोडलं तर आजही महाराष्ट्र एक जिवंत आणि प्रतिभा संपन्न प्रदेश आहे. तुम्ही मगाशी सुमित्राताईंना चित्रपटांविषयी विचारलात. हे 100वे वर्ष आहे आणि मराठी माणसांनी चित्रपटसृष्टी निर्माण केली आणि आता पुन्हा एकदा मराठी सिनेमांना चांगले म्हणजे प्रतिभावंत दिवस यायला लागलेत. असं कला, शास्त्र, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला दाखवता येईल. खरोखर महाराष्ट्र आणि भारतासहित जगासमोरच्या प्रश्नांचे तळमळीचे कार्यकर्ते आणि तज्ज्ञ आजही महाराष्ट्रामध्ये आहेत. मला जाणवतो तो डिस्कनेक्ट किंवा जी गॅप आहे ती शासन, प्रशासन, राजकारण आणि ही लोकांच्या मध्ये असलेली प्रतिभा यामध्ये गॅप आहे. त्यातनं निर्माण झालेल्या समस्या आहेत. पण आज राजकीय वर्गाकडे अविनाश धर्माधिकारी तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडताय. सुमित्रा भावे, अविनाश धर्माधिकारी असं म्हणतायत की एक दरी निर्माण झाली आहे शासन, प्रशासन आणि लोकांमध्ये जी प्रतिभा आहे जी प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसते त्यामध्ये. हे तुम्हाला पटतंय का? हे पटतं आहे, पण मला स्वतःला असं वाटतं की आजचा राजकारणाचा सगळा रंग, आजचं अर्थकारण
आणि आपण सामान्य नागरिक हे तिघही याला कारणीभूत आहेत असं मला वाटतंय. एकाला कुणाला दोष देता येईल असं मला वाटत नाही. आजचे सगळे राजकारणी आणि सगळे राजकीय पक्ष हे फक्त स्वतःला सत्ता मिळावी यासाठीच राजकारण करत आहेत. कोणालाही लोकांचं दुसऱ्याचं भलं करायचं नाहीये. त्यामुळे काहीही करून पण सत्तेवर येणं हे जे त्यांना साधायचंय त्यामधून प्रत्येक राजकारणी हा दुसऱ्या पक्षाच्या नेतृत्वाला हा वाईट म्हणत असतो. मतं देत आहेत, लोक मतं देत आहेत, पण त्यामुळे काय होत आहे की लोकांच्या मनामध्ये एक नैतिक गोंधळ तयार झालेला आहे. चांगलं कुणाला म्हणायचं? आज ज्यावेळेला अण्णा हजारेंनी आंदोलन उभं केलं भ्रष्टाचाराच्या विरोधी, तेव्हा इतकी हजारो तरुण मुलं घराच्या बाहेर पडली आणि त्यांच्या मागे का गेली? कारण त्या सगळ्या मुलांना चांगल्या आदर्श नेतृत्वाची तहान लागलेली आहे, म्हणून ती मुलं एवढी मोठ्या संख्येने घराबाहेर पडली. त्यांना ते मिळाले की नाही हा आणखीन वेगळा प्रश्न आहे. पण इथे महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडताय, अण्णा हजारेंमध्ये एक नेतृत्व दिसलं म्हणून तरुण मुलं गेली. याचा अर्थ आपला महाराष्ट्र म्हणजे देशाची गोष्ट सोडा, पण आज नेतृत्वहीन झालाय असं वाटतं तुम्हाला? हो, एकेकाळी 60-70च्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण नेते होते. आज हे तरुण नेतेच दिसत नाही. तरुण नेते दिसत नाहीयेत आणि आपण इतके सिनिक झालो आहोत की प्रत्येकाने दुसऱ्याला वाईटच म्हणायचं आणि अविश्वासच दाखवायचा. या सगळ्यांनी संपूर्ण समाज हा नीतीच्या बाबतीमध्ये गोंधळात पडून जातो. आपल्याला एकमेकांचं भलं चिंतायचंय आणि एकमेकांवर विश्वास टाकायचा आहे आणि तसा तो टाकायला आपण शिकलो पाहिजे असं मला वाटतं. आणि याला साधेचं सगळं आपलं अर्थकारण चालू आहे. कारण त्या अर्थकारणामध्ये या जागतिकीकरणातून सगळ्यामधून उदारीकरणामधून आपल्याला स्वतःला प्रत्येकाला श्रीमंत व्हायचंय आणि समृद्ध व्हायचंय. तर समृद्धी कशासाठी? ती आपल्याला समाजामध्ये पसरून समानता आणायची आहे की नाही, ती दुसऱ्या बरोबर शेअर करायची आहे की नाही, का मला श्रीमंत व्हायचंय आणि मला श्रीमंत व्हायचंय याचा रस्ता हा इतका अरुंद असतो की शेवटी मी आणि मी याच्या पलीकडे काही उरतच नाही. आणि ते सबंध वातावरण आज समाजामध्ये हळूहळू पसरायला लागलेलं आहे आणि त्यामुळे नागरिक म्हणून सुद्धा आपण या वातावरणाचे बळी झालेलो आहोत असं मला वाटतं. कारण ते झिरपतंय. सामाजिक भान ही महाराष्ट्राची जमेची बाजू होती, ती आता राहिलेली नाहीये. ती राहिलेली नाहीये. त्यामुळे त्याग, संयम किंवा आहे त्यामध्ये समाधान मानणं हे गुण आहेत का अवगुण आहेत हे आज कळेनच झालेलं आहे आपल्याला. मला सीमंतिनी खोत तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही अनेक देशामध्ये फिरलेला आहात, भारतातल्या अनेक राज्यांमध्ये फिरलेला आहात. जे विकसित देश आहेत किंवा जी पुढे जाणारी राज्य आहेत त्यांच्यामध्ये असं काय आहे जे आपल्यामध्ये नाहीये? मला असं वाटतं की मूलभूत सेवा सुविधा आहेत ना त्या सर्वांना न मागता मिळाल्या पाहिजे. त्यासाठी सुद्धा लढावं लागणार असेल तर त्याच्यामध्ये पुढे जाण्याची ताकद तिथेच कमी होते. म्हणजे आम्हाला शाळा हव्यात, त्या चांगल्या हव्यात, शाळेत मिळालेलं शिक्षण आम्हाला उपयोगी पडणारं असावं किंवा रस्ते असावेत, त्याच्यामधनं आमचा माल बाहेर जावा, बाहेरचाही चांगला माल आत यावा. या साध्या साध्या गोष्टी ह्या कुठल्या तरी पॉलिसीने आणि स्कीमनेच याव्या लागतील आणि त्या इतक्या कमी असतील, पर्याप्त नसतील, अनुरूप नसतील की जो तळागाळातला मोठा समाज आहे त्याला त्या पुरणार नाहीत. आणि त्यामुळे एक प्रकारची स्पर्धा निर्माण होईल आणि मग कमी पडते म्हटल्यानंतर डिमांड आणि सप्लाय सारखं आहे की ज्या गोष्टी आहेत त्या जर कमी पडत असेल तर त्या मिळवण्यासाठी धडपड आहे. मग ती सत्तेच्या राजकारणाची असेल किंवा पैशाच्या वाढीसाठी असेल. प्रत्येक जण ते स्वतःला मिळवून ठेवण्याचा प्रयत्न करते. त्या स्वतःलाही टिकणं अवघड झालेलं आहे आणि या प्रकारचं म्हणजे स्वतःला सुद्धा टिकण्यासाठी हे उपयोगाचं आहे का नाही? म्हणजे मी जर प्रत्येक वेळेस माझ्या सत्तेसाठी इतरांची छकलं करणार असेल तर तोच प्रकार माझ्यावरती होऊ शकतो. आणि ह्या प्रकारचा द्वेषाचा म्हणा किंवा स्पर्धेचा हा काही ओघ सतत चालू शकणारा नाहीये. त्याच्यामध्ये फक्त छकलं होती. भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत की सुमित्राताई जसं म्हणतात तसं आपण एकत्र येऊन त्याचा विचार करायला पाहिजे. महाराष्ट्र इतके विचारवंत, महाराष्ट्र इतक्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, इथल्या इतके उद्योग, इतके विविधता निसर्गातली या फार कमी राज्यांच्या नशिबी आहेत. मग हे सगळं धरून आपण प्रथम सर्व नागरिकांपर्यंत काही मूलभूत सेवा सुविधा तरी पोहोचतील ह्याचा प्रयत्न केल्याशिवाय नुसतं असं व्हर्टिकल ग्रोथ होणं हे अशक्य असं मला वाटतं. काय करायला पाहिजे हे मी पुढच्या सेगमेंटमध्ये विचारणारच आहे तुम्हाला. पण मिलिंद कांबळे मला विचारायचं आहे, पुन्हा मी उद्योगाच्या विषयाकडे येतो.
काय महाराष्ट्रात नाहीये जे तुम्हा उद्योजकांना हवंय? आणि तुम्ही म्हणालात महाराष्ट्र 2 नंबरवर आहे, 1चा 2 झाला, नशीब आपलं 10 नंबर झालेलं नाही अजून, पण असं काय हवंय महाराष्ट्रात तुम्हाला? खरं म्हणजे महाराष्ट्राला खूप विजनरी लिडरशिप ही पवार साहेब असतील किंवा अशी सगळी लाभलेली आहे आणि आजही केंद्रामध्ये खूप हेवीवेट मंत्री आहेत जे नेतृत्व करतायत भारत सरकारमध्ये. पण आज महाराष्ट्राला 2 नंबरचं स्थान मिळण्याच्या मागचं कारण असं आहे की खूपसे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. वॅट पासून ऑक्ट्राय सारखा विषय असेल इथपासून ते अनेक विषय शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली इंडस्ट्री महाराष्ट्राच्या सरकारवरती थोडी नाराज आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत ते टेक्नोक्रॅट आहेत. या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा नारायण राणे साहेबांसारखे एक सिनियर मंत्री धडाडीचे, अजितदादा पवारांसारखे हे मंत्री आहेत. परंतु तुम्ही उद्योजक जेवढी स्तुती करताय या सगळ्या लोकांची तेवढी सामान्य जनता करत नाहीये. करत नाही. आपला ग्राउंड लेवलचा जो रिपोर्ट आहे त्यावरून दिसतोय. नाही, हे खरं आहे, परंतु आमचंही नाराजी यांच्याबद्दल थोडीशी आहे. कारण आज 2 नंबर जाण्याचं कारण बघा, आज महाराष्ट्रातून महिंद्रा अँड महिंद्राची मोठी गुंतवणूक महाराष्ट्राच्या बाहेर चाललेली आहे. त्याचबरोबर उद्योजक महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे. हो, महिंद्रा अँड महिंद्राची 4000 कोटीची गुंतवणूक महाराष्ट्राच्या बाहेर चाललेली आहे. त्याचबरोबर मारुती उद्योगांना जेव्हा दुसऱ्या राज्यामध्ये जायचं होतं तेव्हा त्यांनी महाराष्ट्राचं नाव घेतलं नाही. बंगालमधून जेव्हा नॅनोचा प्रकल्प आला तेव्हा महाराष्ट्रामध्ये तो येऊ शकला नाही. फोर्डचा प्रकल्प जो आहे तो सुद्धा महाराष्ट्रात येऊ शकला नाही. ही जी कारणं आहेत ही इथल्या तुम्ही मराठी उद्योजक आहात. हो, दुसऱ्या राज्याने तुम्हाला अधिक सोयी दिल्या, सुविधा दिल्या, तर तुम्ही महाराष्ट्र सोडून तिकडे जाल का मराठी म्हणून इथेच राहाल? उद्योग म्हणून आणि त्याची ग्रोथ हा जर सगळा भाग बघितला तर नक्कीच आपण दुसऱ्या राज्यामध्ये ज्या प्रकारे उद्योजक जात आहेत त्याप्रमाणे सगळे उद्योजक मराठी उद्योजक सुद्धा इथे थांबणार नाही जर योग्य सुविधा मिळाल्या नाहीत. हो, पण एक त्याला जोडूनच भाग असा आहे की महाराष्ट्रामध्ये आज मराठी उद्योजक, बऱ्याचदा आपण मराठी माणसांवरती टीका करतो, मराठी माणूस काही उद्योगामध्ये नाही वगैरे, असं काही चित्र नाही. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी तरुण मुलं ही खूप मोठ्या प्रमाणात उद्योगामध्ये आलेली आहेत. अनेक उदाहरणं आहेत. तुम्हाला तर पुण्यातलं एक आमचं उदाहरण सांगतो. सातारा जिल्ह्यातून आलेले गायकवाड भारत विकास ग्रुप नावाची त्यांची जी कंपनी आहे ते त्यांच्याकडे जवळजवळ 25,000 लोक काम करतात सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये. आज ते राष्ट्रपती भवनापासून ते सगळं दिल्लीमधलं आणि असं सगळं ते बघतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठी माणसं ही उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत आणि ते महाराष्ट्रामध्ये काम करतायत. ही अतिशय चांगली बाजू ही महाराष्ट्रातली आहे. त्याचबरोबर विशेषतः म्हणजे महाराष्ट्राचं मोठेपण कशामध्ये आहे की इथे फुले शाहू आंबेडकर यांची परंपरा आहे, सावित्रीबाई फुले, हे सगळे या महाराष्ट्रातले आहेत. त्यामुळे एक महाराष्ट्रामधलं जे उद्योग जगत आहे त्याची एक सोशल इन्क्लुजनची भूमिका आहे. जसं आता मॅडम म्हणाल्या की व्हर्टिकल ग्रोथ होऊन चालणार नाही, ती हॉरिझॉन्टल व्हायला पाहिजे, हे खरं आहे. तर त्या दृष्टीने महाराष्ट्रातली इंडस्ट्री ही या दृष्टीने काम करते. CSR, या CSRच्या हेड आहेत. या ज्या नव्या ज्या कन्सेप्ट सस्टेनेबिलिटी, आज देशातले जे उद्योग बघितले त्या उद्योगापैकी महाराष्ट्रातले जे उद्योग आहेत ते अधिक सस्टेनेबल ग्रोथ देणारे उद्योग आहेत. आता ती ग्रोथ जरी थोडीशी फुगलेली दिसत असली अन्य राज्यातली, परंतु महाराष्ट्रातल्या उद्योगाकडून एक सस्टेनेबल ग्रोथ आहे. हे खरं आहे की काही भागाचाच विकास झाला. आता मुंबई, पुणे, नाशिक हा ट्रँगल आहे, नागपूर शहर आहे, औरंगाबाद आहे, किंवा अशी जी काही ही आहेत, ही ग्रोथ जी आहे महाराष्ट्राची इंडस्ट्री ही सर्व दूर गेली पाहिजे. ती गेली नाही, हा चिंतेचा विषय. हा सगळ्यांनी आपण त्याची चिंता केली पाहिजे असं मला वाटतं. आणि सरकारने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. हे पुन्हा ब्रेक घेणार आहे. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा. 1 मेचा महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे का? 30% लोक म्हणतात होय. फक्त 30% लोक होय म्हणतायत, हे लक्षात घ्या. याचा अर्थ 70% लोक जे आहेत ते नाही म्हणतायत. 70% लोकांना असं वाटतं महाराष्ट्र दिन का साजरा करावा.
ब्रेक नंतर तुमचं स्वागत. हा कार्यक्रमाचा शेवटचा भाग आहे. आपण बघितलं महाराष्ट्राचं चित्र कसं आहे, वेगवेगळी मतं आपण ऐकलेली आहेत, पण हे सगळं जरी असलं तरी आपण काही हार मानणारी माणसं नाही आहोत. हे बदलायचं आपल्याला. ते कसं बदलायचं हे मी सगळ्या पाहुण्यांना विचारणार आहे. सुरुवात करतोय नागपूर पासून. पारोमिता गोस्वामी, हे चित्र बदलायचं कसं? मला असं वाटतं की एकतर आपल्याकडे अजूनही संविधान आहे. मी मगासपासून ऐकलं दोनदा की वी हॅव गॉट द गव्हर्नमेंट दॅट वी डिझर्व, पण गव्हर्नमेंटचं वर एक कॉन्स्टिट्यूशन आहे आणि एक महाराष्ट्रामध्ये आजच्या जो एक चित्र दिसत आहे की कुठेतरी रूल ऑफ लॉ आपण गमावलेलो आहोत. सो देअर शुड बी अगेन अ रूल ऑफ लॉ. आणि कॉन्स्टिट्यूशन सुद्धा गव्हर्नमेंट पाळत नाही असं बरेचदा आम्हाला अनुभव येते. कायदे बदलल्या जात आहेत, चुकीच्या पद्धतीने कायदे केल्या जात आहेत. त्यामुळे वी हॅव गॉट द गव्हर्नमेंट विच वी डिझर्व, बट दिस गव्हर्नमेंट शुड ऍक्ट अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन. एवढं जर केलं तरी सामान्य लोकांना काहीतरी न्याय मिळेल, एक मला असं वाटते. आणि दुसऱ्या बाजूला मला असं वाटते की अजूनही लोकांमध्ये संवेदनशील लोक आहेत, इंडस्ट्रीजमध्येही आहेत किंवा बाकीच्या क्षेत्रात आहेत. ह्यांना एकत्र कसं आणायचं, आणि त्याच्यामध्ये मला असं वाटते की राष्ट्रीय पातळीवर जो नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल आहेत, ज्याच्यामध्ये श्रीमती सोनिया गांधी त्याचे चेअरपर्सन आहेत, त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये स्टेट ॲडवायझरी काउन्सिल आवश्यक आहे. कारण ज्या पद्धतीने रिजनल इम्बॅलन्सेस आहेत, इतकं मोठा हा राज्य आहे, इतके वेगवेगळे पद्धतीचे इथे प्रॉब्लेम्स आहेत की गव्हर्नमेंटला प्रत्येक कानाकोपऱ्यात राज्याच्या काय सुरू आहे याचं जर प्रॉपर जर फीडबॅक जर गव्हर्नमेंटला सुद्धा पाहिजे असेल तर या पद्धतीचा एक ॲडवायझरी काउन्सिल असणं किमान सामाजिक प्रश्नांसाठी तरी मला असं वाटतं की अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्याबद्दल विचार झाला पाहिजे. तर असे काही प्रश्न की असे काही माध्यमांनी म्हणजे हे बदलू शकतो असा विश्वास आहे तुम्हाला? तुम्ही काही सूचना केलेल्या आहेत. मी जातोय डॉक्टर भारत पाटणकर यांच्याकडे. डॉक्टर भारत पाटणकर, अनेक वर्ष सामाजिक चळवळीमध्ये तुम्ही आहात. आपण म्हणतोय तसं चित्र अत्यंत नकारात्मक आहे, पण बदलण्यासाठी काय केलं पाहिजे? नाही, खरं म्हणजे जे मावळतीकडे जाणारे उद्योग जे आहेत, मावळत्या सूर्याचे उद्योग ज्यांना म्हणतात, याच्यापासून शिफ्ट घेऊन सनराईज इंडस्ट्री ज्याला म्हणू, रिन्युअल बेस इंडस्ट्रीकडे वेगानं महाराष्ट्रानं जाण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रामध्ये एका बाजूला रिन्युअल बेस इंडस्ट्रीसाठी शेतीमध्ये आधार आहे, जंगलामध्ये आधार आहे, समुद्राच्या लाटा आहे, सूर्यप्रकाश, वारा, या सगळ्यामध्ये आधार आहे. परंतु सरकारनं त्या तऱ्हेनं रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये लीड घेतलेला नाही. आणि या पद्धतीनं गेलं तर महाराष्ट्राचा एक तर विकास होईल. दुसऱ्या बाजूला कृषी उद्योग हे नव्या प्रकारचे पाहिजेत. नाहीतर आता सूतगिरणी आणि उसाच्या पलीकडे काही नाही आहे. तिथे सुद्धा खरं म्हणजे इतका प्रचंड स्कोप आहे. बायोटेक्नॉलॉजीच्या आधारावर असेल, आणखी इतर अनेक गोष्टी आहेत की त्या आता छोट्या वेळात आपल्याला सांगता येणार नाहीत. आणि जनतेनं हे पर्याय मांडलेले आहेत. महाराष्ट्राचं समन्यायी पाणी वाटप शक्य आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाला शेतीचं पाणी देणं शक्य आहे, पिण्याचं पाणी देणं शहरात आणि खेड्यात शक्य आहे. याचे पर्याय मांडले गेलेले आहेत. एसीझेडला पर्याय मांडले गेलेत, ऊर्जेला पर्याय मांडले गेलेत. सरकारनं हे पर्याय एकत्र बसून त्याची शास्त्रीय दृष्ट्या तपासणी करून जनतेकडून आलेल्या प्रस्तावांचा विचार केला पाहिजे. सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा जनतेनं भरपूर खरं म्हणजे योगदानं केलेली आहेत, परंतु ती योगदानं तिथपर्यंत पोचूच दिलेली नाहीत. कमर्शियली जे काही जातं आणि वशिल्यानं जे काही जातं त्या क्षेत्रामध्ये खेळ असेल, संस्कृती असेल, या क्षेत्रामध्ये झालेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला जाती तोडो समाज जोडो अशा तऱ्हेची घोषणा जाऊन ती जाती जोडो आणि समाज तोडो हे जे आहे यामध्ये सुद्धा बदल केला पाहिजे. आणि जमातवादी धर्मांध शक्ती यांना कंट्रोल केलं पाहिजे. या सगळ्याचा मेळ जर घातला तर एक पर्यायी विकास नीतीच्या आधारावर जनतेतून आलेल्या प्रस्तावांच्या आणि शास्त्रशुद्ध मांडणीच्या आधारावर आलेले प्रस्ताव आहेत आज, त्याच्या आधारावर जर आपण गेलो तर खरं म्हणजे महाराष्ट्राचा विकास पुढे होणं शक्य आहे. पण यासाठी प्रस्थापित विकास नीतीमध्ये मोठा बदल केला पाहिजे. ती विकास नीती स्क्रॅप केली पाहिजे आणि सामाजिक दृष्टिकोनाचं जे काही आहे, शैक्षणिक दृष्टिकोन, समृद्ध शिक्षण तर नाहीच आहे. महात्मा फुले तर फार मागं पडलेले आहेत. बाजारीकरण शिक्षणाचं झालेलं आहे. त्यामुळे स्वयंप्रेरित अशा पद्धतीनं विद्यार्थी तयार होणं, शास्त्रज्ञ तयार होणं हे अशक्य बनलेलं आहे. आणि इथे आता सगळे
जे धंदेवाले आहेत, धंदा म्हणून विद्यापीठं काढतात, धंदा म्हणून शाळा काढतात, यांची सध्या सुरू झालेली आहे. याही क्षेत्रामध्ये नवे प्रयोग झालेले आहेत, नवे प्रस्ताव पुढे आलेले आहेत. या सगळ्यातून जर आपण एक नवा महाराष्ट्र घडवण्याचा इंटिग्रेटेड प्लॅन जर केला, एक संयुक्त असा धोरणात्मक असा जर बदल केला, जो उद्योग, कृषी उद्योग, कृषी आणि संस्कृती आणि शिक्षण या सगळ्यांना सामावलेला असेल, तर मग महाराष्ट्राचा विकास होईल. जनता यामध्ये कमी पडणार नाही. इंटिग्रेटेड प्लॅन पाहिजे असं तुम्ही म्हणताय, नवी विकास नीती पाहिजे. मला सांगा सीमंतिनी खोत, तुम्ही काय पर्याय सुचवाल? मला असं वाटतं की आता आपल्या दौऱ्यांमधनं पण दिसलं की नागरिकांना जगायचंय, सगळ्या नागरिकांना जगता आलं पाहिजे. अगदी साधी गोष्ट आहे, प्रत्येकाला शुद्ध पाणी पिण्यासारखं मिळायला हवं, सर्वांना पोषण होईल इतकं आणि असं अन्न हवं, अन्न सुरक्षा. सर्व लोकांना, मुलांना आणि मुलींना दोघांनाही शिक्षण मिळेल की त्यांना जगण्यासाठी जे उपयोगी पडेल, आजारी पडल्यास त्यांना ट्रीटमेंट मिळेल. या बेसिक सुविधा ज्या आहेत या तरी सर्वांना मिळतील याच्याविषयी आपलं काहीतरी बांधिलकी त्या लोकांची, आपल्याला लोकांची म्हणजे कोणाला, जसं UN ग्लोबल कॉम्पॅक्ट आहे, प्रत्येक मेंबर नेशन आणि त्या देशात काम करलेल्या उद्योगधंद्यांच्याकडनं अशी अपेक्षा आहे की मिलेनियम डेव्हलपमेंट गोलसाठी तुम्ही योगदान काय देता ते तुम्ही सांगावं. आपण प्रत्येक ग्रामपंचायतीकडनं, प्रत्येक राजकीय पक्षाकडनं, प्रत्येक जिल्ह्याकडनं या बेसिक जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींच्या प्रती तुमचा निर्देशांक काय आहे, पुढच्या वर्षी तुम्ही काय मिळवणार आहात याची त्यांच्याकडनं आपण गोल्स घ्यावीत, त्यांच्याकडनं त्यांचं ध्येय घ्यावं. मी असं म्हणणार नाही की ते मिळालं नाही तर मग त्यांना पुढच्या योजनाच देऊ नयेत, पण मी असं नक्की म्हणेन की ज्या जिल्ह्यांमधनं, ज्या ग्रामपंचायतींमधनं, ज्या पक्षांकडनं या प्रकारचं काम करण्यासाठी धडपड होईल आणि पहिल्यापेक्षा निर्देशांक उंचावले जातील त्यांनाच अधिक विकासाच्या स्कीम्स उपलब्ध व्हाव्यात, असं कंडिशनल एक व्हावं. दुसरं मला असं मला 2-3 गोष्टी सुचवायच्या. दुसरं असं आहे की शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये आज फार मोठ्या प्रमाणात तफावत दिसते बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरची. मग ते रस्ते असतील किंवा काही इमारती असतील शाळांसाठी किंवा आरोग्यासाठी सुद्धा. याच्यामध्ये एवढी मोठी तफावत झालेली की खेड्यातल्या प्रत्येक माणसाला शहरात यावंसं वाटतं. 45% महाराष्ट्र आज शहरामध्ये आहे. शहरामध्ये 45% महाराष्ट्रातल्या अख्ख्या लोकांच्या 45% लोकांची सुविधा निर्माण करण्याची जागा देखील नाहीये. शहरामधली जी राहण्याची गुणवत्ता आहे ती इतकी खाली होत चाललेली आहे की निम्मे लोक रस्त्यावरती राहत आहेत. मला असं वाटतं की ही तफावत कमी झाली पाहिजे. आज कमीत कमी तशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक खेडी आपल्याला दिसतील की आदर्श खेड आहे. राळेगण सिद्धीचं नेहमी नाव घेतलं तर, हिवरे बाजारचं नाव घेतलं तर, पण एखादं आदर्श टाउनशिप किंवा शहर आहे असं महाराष्ट्रात दिसतं का? एम्पावर शहर कसं असावं तर अमक्या ठिकाणासारखं असावं असं आपल्याला दिसत नाही. मला असं वाटतं की अर्बन आणि रुरल ह्याच्यामधली एवढी तफावत झाली नाही पाहिजे. तिसरा आणि फार जरा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे, परंतु जमिनीच्या वाटपाचा आहे. या महाराष्ट्रामध्ये सर्वांना उपयोगी अन्नासाठी लागणारी तेवढी जमीन आहे, त्याच्यावर पडणारं पाणी जर सगळं अडवलं तर सगळ्यांना उपयोगी पुरेसं पडेल. परंतु जमिनीचं व्यवस्थापन आपण कसं करणार आहोत? जमिनीपासून होणाऱ्या सर्व उपयोगांच्या शिवाय आपल्याला विकास साधणं शक्य नाही. कुठल्या जमिनीवरती आपल्याला रिन्युएबल एनर्जी करायची, कुठल्या जमिनीवरती शेतीच करत राहिलं पाहिजे, कुठल्या जमिनीवरनं आपल्याला काही उद्योगांसाठी बिल्डिंग बांधाव्या लागतील, या सगळ्यांचा विचार करून एक कन्सर्टेड प्लॅन जे आताच आपण ऐकलं की संपूर्ण एक इंटिग्रेटेड प्लॅन झाल्याशिवाय, आणि त्या इंटिग्रेटेड प्लॅनसाठी सुमित्राताई जसं म्हटल्या तेव्हा आपण आपले भेदभाव सोडून सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि प्रत्येकाने त्यातला एक भाग घेऊन त्याच्यावरती काम केलं पाहिजे असं मला वाटतं. मिलिंद कांबळे, ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीतून महाराष्ट्राचं जे 2 नंबरचं जे स्थान आलेलं आहे ते पुन्हा 1 नंबर जर निर्माण करायचं असेल तर फारसं अवघड नाही असं मला वाटतं, कारण मी अतिशय आशादायी मनुष्य आहे. थोडंसं सरकारच्या ज्या पॉलिसी आहेत त्या पॉलिसीमध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे असं मला वाटतं, कारण थोडीशी धरसोड वृत्ती ही सरकारची पॉलिसीच्या बाबतीमध्ये असल्यामुळे उद्योग जगतामध्ये एक थोडं अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे एक पॉलिसी या कन्सिस्टंट असल्या पाहिजेत, हा एक भाग. त्याचबरोबर शहरं जी आहेत ही सॅच्युरेट झालेली आहेत. महाराष्ट्राचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपणाला 2 टियर आणि 3 टियरच्या ज्या शहरं आहेत या शहराकडे शिफ्ट झालं पाहिजे.
ज्या दृष्टीने महाराष्ट्राचा संतुलित विकास होईल असं मला वाटतं. त्याचबरोबर महाराष्ट्र काय देश हा कृषी प्रधान देश आहे. असं जरी असलं तरी महाराष्ट्र सुद्धा एक कृषी प्रधान देश होता. तो एक इंडस्ट्रीयल स्टेट आपलं झालेलं आहे. कृषीसाठी आवश्यक असणारं जे पाणी आहे ते कमी आहे. म्हणून आपणाला कृषी हा एक उद्योग आहे असं समजून महाराष्ट्रामध्ये कृषीमध्ये सुद्धा तेवढीच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हायला पाहिजे. म्हणजे हे अर्बनायझेशन जे आहे ते होणार नाही. ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार उपलब्ध होईल असं मला वाटतं. थोडंसं आशादायी राहू आणि सगळ्यांनी शेवटी इंडस्ट्री जर वाढली तर त्याच्यामुळे रोजगार वाढतो आणि रोजगार वाढतो त्याचबरोबर सरकारच्या तिजोरीमध्ये टॅक्सच्या रूपाने पैसा येतो आणि तो वेगळ्या कामासाठी सरकारला कामासाठी तो उपयोगी होऊ शकतो. त्यामुळे इंडस्ट्रीची ग्रोथ ही फार महत्त्वाची आहे. याकडे महाराष्ट्राच्या सरकारने अतिशय डोळसपणे पाहिलं पाहिजे. उद्योग जगत हे महाराष्ट्राकडे का पाठ फिरवत आहे. सुमित्रा भावे. मला स्वतःला परिस्थिती संपूर्ण निराशाजनक आहे असं वाटत नाही. मला स्वतःला परिस्थिती संपूर्ण निराशाजनक आहे असं वाटत नाही. ग्रामीण भागामध्ये आज छोटे छोटे बायकांचे जे बचत गट आहेत त्याच्यामधून बायकांची शक्ती एक प्रकारे वाढते आहे. त्यांचा आत्मसन्मान वाढतो आहे. 33% आरक्षणामधून पंचायतींच्या मध्ये बायका जाऊन बसतायत. आज अनेक ठिकाणी जरी टीका होत असली की बाईला आवाज नाहीये, तिला तिथे पंच म्हणून ती जाते खरी पण खरोखर ती निर्णय घेते की नाही. पण हळूहळू बाई घ्यायला लागेल निर्णय. याचं कारण बाई ही फार चिवट जात असते तेव्हा बायका सोडणार नाहीत. त्यांना हा जो अधिकार मिळालाय तो आणि त्याच्यामधून ग्रामीण भागामध्ये निश्चितपणे बायका हळूहळू परिवर्तन घडवतील अशी एक मला आशा वाटते. आपला महाराष्ट्र हा संतांचा देश म्हणून आपण फार मोठा अभिमान बाळगतो. यशवंतराव चव्हाण हे नुसते राजकारणी नव्हते. त्यांना संस्कृतीमध्ये रस होता, त्यांना कलांच्या मध्ये अनेक रस होता, साहित्यामध्ये रस होता. असं एक सर्व बाजूनी परिपूर्ण अशा प्रकारचं नेतृत्व ते होतं त्या काळी महाराष्ट्राला. तर मला असं वाटतं की ज्ञानेश्वरीची आठवण करायला हरकत नाही आजच्या सगळ्या राजकारण्यांनी. की मी त्या सगळ्यांना खलं नाही म्हणत पण तरी खळांची व्यंकटी सांडू आणि स्वधर्म सूर्य पाहो विश्व म्हणजे शेवटी या सगळ्या राजकारण्यांना आणि आपल्या सर्वांना आपला स्वधर्म जर सापडला तर मला असं वाटतं हे परिवर्तन घडणं काही फार दूर नाही. नुसती धोरणं बदलली, नुसती मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन बदललं म्हणजे हे सगळं बदलेलं असं मला वाटत नाही. आमचा हा भारत माझा हा जो चित्रपट आहे त्याची सुरुवात आम्ही एका कबीराच्या दोह्यानी केलेली आहे की कबीर असं म्हणतो की आत्माराम जर तुमचा जागृत झाला तर मग कुठलंही साधं पाणी हे गंगेचं पाणी किंवा गंगेच्या पाण्या इतकं निर्मळ पाणी होऊन जातं. मला अशी आशा आहे की या 1 मेच्या निमित्ताने आपण सगळेजण आपला आत्माराम जर जागृत केला आणि इतरांना दोष देण्यापेक्षा खरोखर मी आज या समाजामध्ये जगणारा माणूस म्हणून माझं कर्तव्य काय आहे याचा शोध घेतला तर आपण फार मोठं परिवर्तन घडवू शकू. मी त्या निमित्ताने आपल्या सगळ्या प्रेक्षकांना अशी विनंती करीन की असा तुमचा आत्माराम जागृत होण्यासाठी तुम्ही आमचा चित्रपट सुद्धा एकदा बघा. या निमित्ताने शेवटी मी अविनाश धर्माधिकाऱ्यांकडे जातोय. अविनाश धर्माधिकारी, कसं जागवायचं महाराष्ट्राला? मला माझ्या शारीरिकदृष्ट्या तरुण वयापासून सुद्धा गांधीजींचं एक वाक्य फार भावत आलंय, पटत आलंय, प्रेरणा देत आलेलं आहे. ते वाक्य आहे, बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू ब्रिंग अबाउट. जो बदल झाला पाहिजे असं आपण म्हणतो तो आपण आपल्यापासून सुरुवात करूया. तर मी समस्येचं डायग्नोसिस म्हणालो होतो की जे आहे त्याला आपण पण जबाबदार आहोत. त्यातच उत्तर लपलेलं आहे. ते म्हणजे सरकार काहीतरी करेल, ती व्यवस्था अमुक करेल, तिच्यात हा दोष आहे, हे सोपं आहे चर्चा करणं आणि त्याला उत्तरं पण आहेत. मी काय करणार आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. दुसऱ्याचं कसं सर्व चुकतंय ह्याच्यात काही अवघड नाही. आणि सरकार प्रश्न काय सोडवणार आहे, सरकार हाच एक प्रश्न आहे. तेव्हा आपण सर्व नागरिकांनी आपल्याला ज्यातलं कळतं त्याचं पाऊल टाकणं सुरू केलं पाहिजे. अशा नागरिकांनी एकत्र आलं पाहिजे तर रस्ता व्यवस्था परिवर्तनाचा सुद्धा होणार आहे. माझी ही श्रद्धा आहे की महाराष्ट्राचं, मी ज्याला जेनेटिक कोड म्हणतो,
तो डबल हेलिक्स, ज्ञानोबा तुकोबांच्या अवघे विश्वची माझे घर आणि शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य यातून घडलंय. त्याचा वर्तमान काळातला अर्थ हा आहे की मानवी जीवनाची सर्व क्षेत्र आम्ही आमच्या प्रतिभेने व्यापून टाकू हे स्वप्न पाहिलं पाहिजे आणि ज्याच्याकडे ते प्रतिभेचं स्वप्न आहे त्यांनी त्यामध्ये पुढे गेलं पाहिजे. माझा विशेषतः आत्ताच्या तरुण पिढीमधल्या टॅलेंटवर माझा विश्वास आहे, माझा जवळनं संबंध आहे आणि सर्व समस्यांसहित अर्थातच मी सुद्धा आशावादी आहे. याचं कारण आत्ताच्या तरुणांच्या मध्ये ऊर्जा आहे, एक बेदरकारपणा आहे, संकट अंगावर घ्यायची तयारी आहे, जगाच्या स्पर्धेला सामोरं जायची तयारी आहे. या तरुण पिढीचं टॅलेंट जर फुलवलं सर्वांगानी, सर्व प्रकारच्या जातपात धर्मपंथ भेद विसरून माणसामध्ये टॅलेंट आहे, ते ज्या क्षेत्रातलं टॅलेंट आहे ते ओळखून जर आपण वाव निर्माण केला तर महाराष्ट्राचंही जीवन बदलणार आहे आणि आपलंही जीवन बदलणार आहे. शेवटी पुन्हा एकदा आपला प्रश्न घेतो. 1 मेचा महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा आपल्याला नैतिक अधिकार आहे का? बघा आपले प्रेक्षक काय म्हणतायत पडद्यावर. फक्त 19% लोक म्हणतायत होय असा नैतिक अधिकार आपल्याला आहे. याचा अर्थ असा होतो 81% लोकांना, बहुसंख्य लोकांना असं वाटतंय की 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार आपण गमावलाय. असं आपल्यापैकी बहुसंख्यानं वाटत असेल तर हा अधिकार आपण गमावला का, त्याला आपण किती जबाबदार आहोत हे आपण लक्षात घ्यायला हवं, आत्मपरीक्षण करायला हवं. केवळ सरकारला, राजकारण्यांना दोष देऊन भागणार नाही. महाराष्ट्र आपल्याला बदलायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. आपण बदललो तर महाराष्ट्र बदलेल आणि महाराष्ट्र बदलला तर राष्ट्र बदलेल हे लक्षात ठेवा. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.